विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लोक कल्याण संस्थेच्या दिनदर्शिकेचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन। कोराड येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 2023 दिनदर्शिकेचे सोमवार दिनांक 23 जानेवारीला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराजजी पाटील, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माननीय बापूरावजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोडी, येणेगूर सरपंच अप्पू गुंजोटे, उपसरपंच विजय सोनकटाडे, शरद गायकवाड, नागोराव पत्रिके, शुभम साठे, निर्मल कुमार लिमये, दत्तात्रय बिराजदार, संस्थापक सचिव तसेच युवक काँग्रेसचे रवी दासमे, संस्था अध्यक्ष तसेच युवक काँग्रेसचे विक्रम दासमे, राजेंद्र गायकवाड, रोहित येवते, तुकाराम दडवे, रोहन येवते, संभाजी जाधव आदी काँग्रेस पदाधिकारी तसेच संस्था पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। विश्व 24 न्यूज साठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।